धुळे शहरातील गल्ली क्रमांक 4 व 5 ऊस गल्ली परिसरात अवजड वाहनांची नो एंट्री असतानाही मोठ्या वाहनांची सर्रास वर्दळ सुरू असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे। जिल्हाधिकारी व पोलीस प्रशासनाकडून अवजड वाहनांसाठी ठराविक वेळापत्रक देण्यात आले असले तरी अनेक वाहन चालक त्याचे पालन करत नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे। या परिसरात लहान मुले, महिला, वृद्ध नागरिक यांना घराबाहेर पडणेही धोकादायक बनले असून एखादी गंभीर दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे। विशेष म्हणजे अरुंद गल्लीमधून मोठ्या ट्रक व अवजड वाहनांची वाहतूक सुरू असल्यामुळे सतत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। सामाजिक कार्यकर्ते देवेंद्र भाऊ गायकवाड यांनी प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत तात्काळ कारवाईची मागणी केली आहे। मालेगाव रोड व चाळीसगाव रोडकडून येणारी अवजड वाहने छत्रपती शिवाजी महाराज स्मारक मार्गे शहरात प्रवेश करतात। मात्र त्या ठिकाणी वाहतूक शाखेचा एकही कर्मचारी नियुक्त नसल्याने वाहन चालकांवर कोणतेही नियंत्रण राहत नसल्याचे चित्र आहे। त्यामुळे नो एंट्री नियम केवळ कागदोपत्रीच राहत असल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे। प्रतिनिधी गोकुळ देवरेसह स्वराज्य न्यूज धुळे। मी सामाजिक कार्यकर्ता देवेंद्र पांडुरंग गायकवाड गल्ली नंबर 4 मध्ये होत असलेल्या वाहतुकी समस्या अनेक दिवस म्हणजे अनेक वर्षापासून नागरिकांनी वारंवार तक्रारी केलेल्या आहे, परंतु कोणत्याही प्रकारे त्यांना ड्रायव्हर लोकांना शिस्त लागत नाही। अवजड वाहन धुळे शहरामध्ये नो एंट्री असताना देखील काही व्यापारी माय पॉवर मध्ये या ठिकाणी अवजड वाहन घेऊन येतात, पण या परिसरातील माझ्या आया बहिणी हे जे आहे वृद्ध येता जातात, कोणाला धक्का लागला, कोणाच्या जीवावाशी काय झालं, म्हणजे या काही ड्रायव्हर लोक हे नशेच्या भ्रमामध्ये असतात। पण यांना थोडंसं जर सांगितलं गाडी सरकावा मागं पुढं करा तर हे करत नाही, उडवाउडवीचे उत्तर देतात। पण काय अनुचित प्रकार कोणत्याही प्रकारे घडू नये यांना शिस्त कोणत्या प्रकारे कवा लागल, कारण की वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी यांच्यावर दंडात्मक कारवाई करायला पाहिजे हे रहिवाशांचं इच्छा आहे। कारण की शिवाजी महाराजांच्या स्मारकापासून कोणत्याही प्रकारे आपल्या वाहतूक शाखेचा कर्मचारी नसल्यामुळे हे ड्रायव्हर लोक एवढी डेअरिंग करतात आणि या परिसरामध्ये लहान लहान पोरं राहतात, पण पोरं सुद्धा हे ड्रायव्हर लोकांच्या दाखाने खेळू शकत नाही गल्लीमध्ये। म्हणजे एक प्रकारे असं कोणवाड्यावानी लोक तिथं राहतात। आज माझ्या आया बहिणी इतकी ट्रॉफिक राहते, कधी काही दवाखान्याचं काही काम राहिलं, काही अग्निशमन कोणाच्या घराला आग लागली तर त्या ठिकाणी सुद्धा म्हणजे गाडी जाऊ नाही शकत, अशी परिस्थिती काही वेळेस निर्माण होऊन जाते।